युद्ध का असर अब सीधे आम लोगों और किसानों पर दिखाई देने लगा है। एशिया के सबसे बड़े एपीएमसी आलू प्याज बाजार में इन दिनों कीमतों में भारी गिरावट देखने को मिल रही। व्यापारियों के मुताबिक मिडिल ईस्ट में जारी युद्ध के कारण एलपीजी गैस की आपूर्ति प्रभावित हुई है, जिससे महाराष्ट्र के कई होटल बंद हो गए हैं। वहीं घरेलू गैस सिलेंडर समय पर न मिलने से लोगों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। दूसरे राज्यों से आए मजदूर अब अपने गांव लौटने लगे हैं, जिससे बाजार में खपत कम हो गई है। मांग घटने के कारण प्याज के दाम तेजी से नीचे आ गए हैं। इससे किसानों को उनकी फसल का उचित मूल्य नहीं मिल पा रहा है। युद्ध से पहले जहां प्याज को काफी अच्छे दाम मिल रहे थे, तो वहीं अब हालात बदल चुके हैं। ऊपर से बेमौसम बारिश ने भी किसानों की कमर तोड़ दी है, जिससे उनकी परेशानी और बढ़ गई है। कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण आहे। गिराईक नाही समोर मार्केटमध्ये, समोर रिटेलला गिराईक नाही। 50 ते 60% हॉटेल बंद आहेत, त्याच्यामुळे मार्केटला गिराईक नाही। हॉटेल बंद असल्या कारणाने जो हलका माल जातो, जो मोठाले माल जातात, ते माल आता कुठे जाती नाही, खपत नाही, त्याच्यामुळे मार्केटला बिलकुल गिराईक नाही। मार्केटमध्ये कांद्याची पोझिशन मध्ये फार मोठी घसरण आहे, त्याच्यामुळे परिस्थिती खूप अवघड आहे कांद्याच्या बाजारामध्ये। सिलेंडर सिलेंडर कमी प्रमाणात उपलब्ध असल्या कारणाने समोर हॉटेल्स बंद आहेत, लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। त्याच्यामुळे जेवण हे पहिलं पाहिजे, पण ते जेवण त्या लोकांना समोर न मिळण्यामुळे लोक जवळजवळ गावी जाण्याच्या मार्गावरती आहे, गेलेले पण आहेत आणि जाणार पण आहेत। युद्धाचा फटका बिलकुल मोठ्या प्रमाणामध्ये, युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये। एक्सपोर्ट पण बंद आहे, एक्सपोर्ट बंद आहे, बाहेर जात नाही कांदे कुठे बाहेर जाते नाही, मार्केटमध्ये गिराईक नाही, हॉटेल बंद आहेत। सर्व कारण धरून आज फक्त जो शेती पिकवणारा जो शेतकरी आहे, कांदे पिकवणारा जो शेतकरी आहे, याचं मोठ्या प्रमाणामध्ये मरण होत आहे आता या टाइमला। आता दर कसं आहे? आता 9-10-11 रुपये, चांगले कांदे असेल तर 12 रुपये। पहिले युद्धाच्या पहिले किती होते? पहिले 14-15 रुपये होते, 3-4 रुपये मध्ये घसरण आहे आता। पुढे काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? याचा परिणाम काय? युद्धाचा परिणाम, बाकी काय? युद्ध थांबलं तर होईल, पण सुधारणा झाली तर होईल, बाकी नाही तर अशीच घसरण होत राहील आणि समोर मार्केटला गिराईक नाही। अवकाळी पावसाचा काय फटका बसलेला? अवकाळी पाऊस तर आहेच ना, अवकाळी पावसाचा फटका बसणार ना, बसलेलाच आहे। शेतकरी याच्यामध्ये मरतो कोण? फक्त एक कांदा उत्पादक शेतकरी।